ओम नमो भगवते वासुदेवाय. युधिष्ठिराने श्रीकृष्णाला अपरा एकादशीचे म्हणजेच वैशाख कृष्ण एकादशीचे महात्म्य विचारले असता तो म्हणाला, धर्मा, या तिथीला अपरा एकादशी म्हणतात. ही अगाध पुण्य देणारी असून महापातकांचा विनाश करणारी आहे. ब्रह्महत्यारा, गर्भहत्यारा, गोत्रघातकी, व्रतारोप करणारा, परस्त्रीगामी, खोटी साक्ष देणारा, व्यापारात खोटी वजने, खोटा तराजू वापरून फसविणारा, लबाडीने वेदाध्ययन करणारा, खोटे गणित करणारा ज्योतिषी, खोटी चिकित्सा करणारा वैद्य, युद्धातून पळ काढणारा क्षत्रिय, ज्या गुरुकडून विद्यार्जन केले त्याचीच निंदा करणारा शिष्य, हे सर्व महापातकी होत. त्यांना दारुण नरकवासच प्राप्त होतो. पण त्यांनी पश्चातापपूर्वक अपरा एकादशीचे व्रत केले तर त्यांची त्या पापातून मुक्तता होते आणि सद्गती लाभते. हिच्या पुण्य प्रभावाने सज्जनांची जगात मोठी कीर्ती होते. कार्तिक महिन्यामध्ये 3 प्रकारच्या पुष्कर तीर्थांमध्ये स्नान केल्याने, माघ महिन्यामध्ये मकर संक्रांतीस प्रयाग क्षेत्रात स्नान केल्याने, काशी क्षेत्रात शिवरात्रीचा उपवास केल्याने, गुरु सिंह राशीत असताना गोदावरीत स्नान केल्याने, कुंभ संक्रांतीला बद्री केदाराचे दर्शन घेतल्याने आणि विपुल स्वर्णदान केल्याने जे पुण्य लाभते ती सर्व पुण्याई या एकाच अपरा एकादशी व्रताने मिळते. सूर्यग्रहणात कुरुक्षेत्री स्नान केल्याने, अश्वगजादी दानाने, यज्ञात सुवर्णदान दिल्याने, सवत्स धेनू तसेच पृथ्वी दान दिल्याने मिळणारे पुण्यफळ अपरा व्रताने सहज प्राप्त होते. हे व्रत म्हणजे पापरूपी वृक्षाचा छेद करणारी कुऱ्हाड आहे. पापरूपी राने जाळणारा वणवा आहे. पापरूपी अंधार दूर करणारा सूर्य आहे आणि पापरूपी मृगाला भक्षण करणारा सिंह आहे. म्हणून ज्याला पापाची भीती वाटते त्याने या एकादशीचे व्रत करावे. या दिनी उपवास करून जो त्रिविक्रम देवाचे पूजन करतो तो पापमुक्त होऊन विष्णू लोकी जातो. जो हिचे महात्म्य श्रवण पठन करतो तोही पापमुक्त होतो.